भोकरदन नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यंदा पोलीस प्रशासनाने कशा प्रकारे बंदोबस्त ठेवलेला आहे आणि एकूण जे बूथ आहेत तिथं पोलिसांचं कसं कव्हरेज असणार आहे, काय सांगाल? भोकरदन नगर परिषद निवडणुकीमध्ये तुमचा पोलीस बंदोबस्त कसा असणार आहे आणि काय आव्हान असणार आहे? नगर परिषद भोकरदन निवडणूक अनुषंगाने पोलिसांचा बंदोबस्त अतिशय चोख आहे। त्यात 11 अधिकारी आणि 185 पोलीस अंमलदार आपले कर्तव्य निभावणार आहे। ह्या निवडणूक प्रभारी अधिकारी डॉक्टर श्री नितीन कटेकर साहेब आहे आणि असिस्टंट प्रभारी अधिकारी मी स्वतः आहे। आणि उद्यापासून हा बंदोबस्त ते 3 तारखेपर्यंत हा बंदोबस्त चालू राहील। याच्यामध्ये नगर परिषद कार्यालयाचे तिथे बंदोबस्त असून विविध 5 सेक्टर आम्ही केलेले आहे आणि एकूण 26 बूथ आहे आणि 10 इमारतीमध्ये हा सगळा बंदोबस्त चालेल। आणि ह्या बंदोबस्त अनुषंगाने कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा आचारसंहिता भंगाचे काही गुन्हे असेल तर ते परिस्थिती हाताळण्यास आम्ही पोलीस विभाग अतिशय दक्ष आहोत। आणि ह्या अनुषंगाने मी आव्हान करतो की कोणीही अशा प्रसंगी कायदा कोणी हातात घेणार नाही किंवा कोणताही गुंडागर्दी करणार नाही। कोणताही लोभ किंवा आम्हीच दाखवायचा कोणी प्रयत्न केला तर पोलीस अतिशय कठोर असं त्याच्यात कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही। आज 2 दिवस रात्री तुम्ही ग्रस्त घालणार आहात का? कारण जे काही लक्ष्मी दर्शन होतंय त्याच्यावर ग्रस्त घालणार आहे का? आमचा रोज गेल्या 7 दिवसापासून आम्ही जे काही आस्थापना 10 वाजता आम्ही बंद करतो आहोत, रोज पेट्रोलिंग आम्ही चालू आहे। आणि आम्हाला भोकरदन जे काही नागरिक आहे अतिशय सकारात्मक प्रतिसाद देतात। पोलिसांनी जे आव्हान केलेलं आहे की 10 नंतर कोणीही फिरणार नाही, आस्थापना सर्व बंद करतील अशी आमची गस्त असल्याने सतत आमची पेट्रोलिंग चालू असल्याने आमचा आतापर्यंत कोणत्याही कायदेशीर प्रश्न सुद्धा निर्माण झालेला नाही। हे होते आपल्यासोबत पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी सांगितलेलं आहे भोकरदनमध्ये कोणाही धिंगाणा मस्ती कायदा सुव्यवस्था निर्माण होईल अशी परिस्थिती आणू नये, त्याच्यावर कठोर कारवाई केल्या जाईल। मी विश्वास असा, मराठवाडा मीडिया, भोकरदन।